राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा। ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही। त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्यांचे ढीग लागले आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसेच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहे। ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधिकाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्याचाच नाकर्तेपणा महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थिती शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे। जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला। जागा करायचंय। आज माझे ठाणेकर नागरिक हा कचरा तुडवत रस्त्यावर फिरतायत। त्यांच्या आरोग्यासंबंधी सुद्धा या गोष्टी कोणती विचार घेतल्या पाहिजेत, पण आमचे ठाणेकर महापालिका प्रशासन चक्कपणे झोपलेलं आहे। कोणाचंही कुठेही लक्ष नाहीये। आम्ही 100 कोटी 200 कोटी खर्च करतोय आणि सुशोभीकरण करतोय ठाण्याचं। काय झालं, काय फायदा त्या सुशोभीकरणाचा? आज आम्ही करोडो रुपये खर्च करतो नाले साफसफाईला, बघा हा कचरा नाल्यामध्ये जाऊन पडायला लागलाय। हे कोणाचे पैसे आहेत, कोणाची वातात आहे? ठाणेकर नागरिकांची। हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। आज ठाणे शहरात 50 60 माळ्याच्या बिल्डिंगला आम्ही ओसी देतोय। आज घोडबंदरची परिस्थिती काय बघा, आज ठाणे शहराची परिस्थिती बघा। अनधिकृत बांधकामं होत आहेत सगळीकडे, कोणाचंही याच्यावर अंकुश नाहीये आणि हे असे प्रकार जर वाढत चालले। आज आमच्या ड्रेनेज लाईन वाहत आहेत, आज आम्हाला प्यायचं पाणी नाहीये। ठाणे महानगरपालिकेच्या लोकांची शोकांकित आहे। फक्त पेपरवर आम्ही हे ठेवतोय की ही स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटी। या स्मार्ट सिटीचं या प्रशासनाने वाटोळ करून टाकलेले। धन्यवाद। डंपिंग करून द्यायचा महापालिकेला बसले। आम्ही टॅक्सतर्फे पैसे भरतो आहेत, मग तुम्ही इतके वर्ष काय केले? झोपले होते का? तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आधी आठवड्यात एकदा 15 दिवसात एकदा शटडाऊन होतोय। आजही ठाणे शहरात फिरा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ड्रेनेज ओव्हरफ्लो होताना दिसतील। कसलीच व्यवस्था नाहीये। फक्त लोकांकडे पैसे करायचे, त्याची वाताहत करायची। एकच रोड 4 वेळा करायचा, एकच नाला 5 वेळा तयार करायचा आणि अरबो रुपये आठवड्यात वर्षातनं 2 वेळा नाले साफसफाईला टाकायचे। सुवादेशाही सांगा की आता महापालिका प्रशासन आहे, नगरसेवक कोणी विचार नाही आहे म्हणून ते मनमानी चालू आहे का? एकदम 100% मनमानी चालू आहे। हे मी सांगायची गरज नाही, दिसतेच आहे। आज 8 दिवस ठाणे शहराची काय परिस्थिती आहे आपण उघड्या डोळ्यांनी बघत असाल। मला आयुक्तांना एकच नम्र विनंती, ठाणे महापालिकेचा नागरिक म्हणून याच्याकडे तुम्ही सर्वस्व लक्ष देत असाल, पण लक्ष देणं गरजेचं आहे। आज माझ्या ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आहे।